सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. द्रोण मुद्रा. द्रोण मुद्रा म्हणजेच आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांचं कप करायचं अशा प्रकारे आणि ते हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत त्या स्थितीचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. खांदे जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेले असतील. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. ब्रीदिंग अवेअरनेस. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सावकाश डोळे उघडायचे. आज जी नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. कपालभातीच्या आधीची ही कृती आहे. आपण एकेका नाकपुडीने ही कृती करणार आहोत. तर सुरुवात जी आहे ही आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजवीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन करणार आहोत. तर ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, प्रचंड डोकेदुखी असेल, त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं? उजवीने श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन आपल्याला फोर्सफुली थोडासा जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आपल्याला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एकूण 10 आवर्तन करणार आहोत. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना मात्र फोर्सफुली आपण श्वास सोडणार आहोत. आता डोळे अलगद मिटून घ्यायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटून घेऊया. उजवीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हलकसं बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा. 1, 2. अशाच प्रकारे पुढची 10 आवर्तन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव घेऊया. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावरती. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे.
प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा त्याचा त्याचा असतो. म्हणून प्रत्येक कृती करताना त्याचा इफेक्ट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत. नुकतीच आपण श्वसन मार्ग शुद्धी केली आहे. आणि आता करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडायचे आणि समोर असलेली ओमची प्रतिमा, त्या ओमच्या प्रतिमेचं उघड्या डोळ्यांनी आपण निरीक्षण करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेऊया, मनामध्ये सामावून घेऊया. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. त्रिगुणातीत, कालातीत असा हा ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय, सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करीत आहोत अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचाच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेसाठी आपली वाटचाल स्थिर होण्यासाठी, अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत ओंकार साधना. करूया वाणी शुद्धी. ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जाणीवपूर्वक ओमचा उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. ती अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्, ओंकारं बिन्दुसंयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो.
करूया नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी पुढे झुकणारी ही नमन मुद्रा करणं टाळायचंय. बाकीच्यांनी जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वळून घेऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकायचं आणि आपल्या साधनेची, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने आपण करणार आहोत. मनामध्ये तिरीन भाव, भक्तिभाव हळूहळू उलटचाल करूया. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची, चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज कोणी नवीन जॉईन आहे का? जे नवीन जॉईन असतील तर त्यांनी कृपया चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला जर कुठलीही व्याधी असेल तर कृपया ते चॅटबॉक्स मध्ये मला पर्सनल वरती टाका. त्याप्रमाणे आपल्याला जर काही तुम्हाला मला असं न करताना काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर ते मला तुम्हाला सांगता येतील. जे आज नवीन जॉईन झालेत त्यांनी कृपया मला सांगा चॅटबॉक्स मध्ये टाकून, किंवा माझा ग्रुपवरती नंबर पण आहेच तर तुम्ही तिथेही मला मेसेज करू शकता. आणि हा जो इथे मोबाईल नंबर आहे ना तो प्लीज तुम्ही फक्त तुमचं नाव रिनेम करून टाका, म्हणजे आम्हाला सोपं जाईल पुढे प्रेझेंटी घ्यायला. ठीक आहे. इथे 8751 जो मोबाईल नंबर आहे ना तिथे फक्त तुम्ही तुमचं नाव रिनेम करून टाका. तर हरिओम पुन्हा एकदा सगळ्यांना आणि शुभ सकाळ. जे नवीन साधक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर आपण सुरुवात करूया. काल आपला पहिला दिवस झाला. काल पहिल्या दिवसामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन जास्त प्रमाणात घेत असतो आणि आजपासून आपल्या पूर्ण वर्गाला आपण सुरुवात करीत आहोत. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. मान मागे सैल सोडून द्यायची. रिलॅक्स होऊन जायचंय. बराच वेळ आपण 10 मिनिटं साधी मांडी घालून बसलो होतो त्यामुळे पाय आखडले असतील किंवा मुंग्या आले असतील तर थोडस पावलांमध्ये हालचाल करायची. पायाच्या बोटांमध्ये थोडीशी हालचाल करून घ्या. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सुरुवातीला आपण लुजनिंग एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायाम हे जास्त घेतो जेणेकरून आसन करणं आपल्याला सोपं जाईल. तर आता आपण करूया. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. वरती पायाच्या वर घ्यायचंय. हा बरोबर बरोबर. आणि आता उजव्या हाताने आधी उजवा पाऊल पकडून घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. क्लच करून घ्यायच्या आणि फक्त चवड्याचा भाग आपल्याला असा वर खाली करायचा आहे. आपले जे टोज आहेत म्हणजे चवड्याचा जो भाग आहे तो असा वर खाली करायचा आहे. बरोबर. आणि आता आपण करूया रोटेशन क्लॉकवाईज. थोडासा हात जो आहे उजवा हात हा थोडासा मागे घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून आपल्याला पाऊल गोलाकार फिरवायचा आहे या प्रकारे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आता हाताचं जी आपण गुंफण केली ती सोडून देऊया. डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठ्या आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. बरोबर. आणि आपल्याला जे उजवं पाऊल आहे ते असं रब करायचं. उजवं पाऊल घासायचं आपल्याला. बरोबर. आणि आता आपण करूया टॅपिंग. आपला जो हा हाडाकडचा जो मागचा जो भाग आहे ना आपल्या मुठीचा त्याच्याने पूर्ण आपल्या तळव्याला टॅपिंग करायचं. खालून वर आणि वरून खाली अशा प्रकारे. बरोबर. तिथले जे अॅक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत किंवा आपल्या पावलाचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपण थोडक्यामध्ये
इथे ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न. थांबायचंय. आता उजवं पाऊल जे आहे हे थोडस डाव्या ओटीपोटाजवळ वरती घ्या, वरच्या बाजूने घ्या, म्हणजे टाच जी आहे ती ओटीपोटाजवळ येईल. आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आता उजवा जो गुडघा आहे, पाठीचा कणा सरळ ठेवा, मान मध्यभागी घ्या. हालचाल फक्त आता आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या पायामध्ये करायची आहे. तर उजवा जो गुडघा आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. आपल्याला पाठ कुठेही पुढे मागे हलवायची नाहीये, ठीक आहे. उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या, सावकाश सावकाश. आपण हाफ बटरफ्लाय अगदी सावकाश करायचा आहे. जमिनीकडे प्रेस घ्या, करा आणि स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस, पाठीची कमीत कमी हालचाल, वर खाली वर खाली वर. इथे आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात. बरोबर. थांबायचंय. आणि आता आपण करूया क्रॅडल मुवमेंट, म्हणजे लहान बाळाला जसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. उजवा जो पाय आहे तो थोडासा वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली घ्या आणि उजवा हात हा उजव्या गुडघ्याच्या इथे असेल, ठीक आहे. आणि आता सुरुवात करा. जास्तीत जास्त पाय आपला डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, 2, डावीकडे उजवीकडे, 3, डावीकडे उजवीकडे, 4, डावीकडे उजवीकडे, 5, डावीकडे उजवीकडे, 6. थांबायचंय. उजवं पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग सावकाश उजवा पाय सरळ करा. आणि आता इथे थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपले हात मागे ठेवून मान मागे सैल सोडा आणि आपली जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा, उजवा आणि डावा पाय. उजवा पाय तुम्हाला थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय हलका जाणवेल. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची एकमेकांमध्ये आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे अशा प्रकारे. बरोबर, छान. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज अँकल जॉईंट्स मधून. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. हाताची बोटाची गुंफण सोडून द्या. उजव्या हाताची मूठ घट्ट वळून घेऊया आणि पाऊल रब करून घेऊया डाव्या पायाचं. बघा, पावलं जी आहेत ही आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे ती आपल्या बरोबर असतात. म्हणून पावलांप्रती छोटीशी आपली कृतज्ञता. जेव्हा आपण योग साधना करतो त्यावेळेला आपल्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूबद्दल, ग्रंथीबद्दल, अवयवांबद्दल आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव असायला पाहिजे. आणि आता टॅपिंग. टाचेपासून मधला तळपाय, चवड्याचा भाग तिथे हलकं हलकं टॅपिंग करायचंय. आपला डावा हा सपोर्ट साठी उजव्या डाव्या पावलाच्या मागे तुम्ही दिलात तरी चालेल. बरोबर. सावकाश थांबायचंय. आणि आता डाव्या पायाची टाच उजव्या ओटीपोटाजवळ थोडीशी वरती सरकवून घ्यायची. आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया. पाठीची हालचाल न करता जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचाय. जमिनीकडे प्रेस, वर. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचं. जमिनीकडे प्रेस आणि वर. सावकाश थांबायचंय. करूया क्रॅडल मुवमेंट. आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकलच्या खाली घ्या. डावा हात गुडघ्यावर आणि जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे डावीकडे. हिप जॉईंट सोडून पाय मोकळा होते. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. बरोबर. उजवीकडे सावकाश, डावीकडे सावकाश करायचं. सावकाश करा. डावीकडे, उजवीकडे डावीकडे. सावकाश थांबून आधी डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
आणि मग तो सरळ करा. आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती, रिलॅक्स. काल आपण सुखासन पाहिलं, म्हणजेच त्याला स्वस्तिकासन म्हणतात. त्याचं खरं नाव स्वस्तिकासन आहे, पण त्याला सुखासन असं पर्यायी नाव सुद्धा आहे. तर बघा हे कसं केलं होतं. तर आपण एकत्रित करू शकतो. जे नवीन साधक आहेत त्यांनी सुद्धा करायला हरकत नाहीये. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, फिक्स करून घ्या. आणि आपली उजवी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपलं डावं पाऊल फिक्स करा. बघा अशा प्रकारे उजवी मांडी आणि पोटरीचा जो मधला भाग आहे ना, त्या गॅप मध्ये डावं पाऊल फिक्स करायचंय. हा, बरोबर. आतमध्ये खोचून घ्या ते पाऊल, म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबली बसता येईल. हा, बघा इथे कुठेही आपल्या गुडघ्यावरती, पोटरीवरती, अँकलवरती कुठेही ताण येत नाही किंवा प्रेशर पण येत नाही, म्हणून याला सुखासन असं म्हटलं जातं. थोडीशी पुढे येते. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे समोर असतील, स्क्रीनच्या समोर. दोन्ही हातांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा, स्ट्रेच. त्यानंतर अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर चार बोटं पेरापेरातनं फोल्ड करायची. घट्ट मूठ मिळवायची. पुन्हा एकदा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण द्यायचा. मग चार बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण द्यायचा. मग अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर चार बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण देऊन. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर चार बोटं. बरोबर, छान. पुन्हा ओपन करूया. आता हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्या पंजातनं म्हणजे मनगटातनं हाताचा तळवा वर आणि खाली करायचा. वर खाली. बरोबर, छान. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक कृती. छान. आता आपले हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. हा, थोडा वेळ जर हाताला रग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली घ्यायला हरकत नाहीये. आणि मग पुन्हा एकदा या स्थितीमध्ये या. हा, आता आपण करूया वायपर मुवमेंट. म्हणजेच काय, तर मनगटामधून हाताचे तळवे एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बघा आपण पूर्णपणे हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल, उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. गाडीचं वायपर कसं फिरतं त्याप्रमाणे उजवीकडे डावीकडे. हे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ना मनगटातले, अँकल जॉईंट्स मधले, हे आपल्याला मोकळं होणं फार गरजेचं आहे. बरोबर, थांबवायचंय. थोडा वेळ हात खाली घ्या. आपल्याला सवय नसते, हाताला रग लागते, म्हणून थोडा वेळ हात खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. आता हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हात समोर घ्यायचे. बरोबर. आणि आता कोपऱ्यातनं आपले आपले सांधे मोकळे करूया. म्हणजे हाताची जी एल्बोज आहेत त्याचे जॉईंट्स मोकळे करायचे. हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे घ्या. पुन्हा फोल्ड, सरळ, हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. आता दोन्ही हात वर. पुन्हा एकदा हात फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडून द्या. हुंकार कशी मारतो तसा संपूर्ण श्वास तोंडावाटे बाहेर सोडा. आपण जे हे सुखासन उजव्या पायाने केलं होतं, आता आपण हीच कृती डाव्या पायाने करणार आहोत. त्यासाठी आधी डावा पाय जो वर आहे तो सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायामध्ये अंतर घ्या.
फक्त हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेतोय. आता डावं पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डावी पोटरी आणि आपली मांडी त्याच्यामध्ये जे गॅप आहे तिथे उजवं पाऊल फिक्स करून टाका. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावरती, कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. आणि आता सुरुवात करूया. आपले हाताची कोपरं हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायची आणि ती मागून पुढे आणायची, गोलाकार फिरवायची, अगदी सावकाश. 2, 3, 4 आणि 5. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक मसाज मिळतो. आता पुन्हा कोपरं जॉईंट करून घ्या आणि दिशा बदल, मागून पुढे. 1, 2. आपल्याला मान कुठेही पुढे मागे न करता हालचाल जाणीवपूर्वक आपल्या शोल्डर मध्ये. 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा आणि पुन्हा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे उघडायचे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ, मान मध्यभागी. सुरुवात करूया. सुरुवातीला आपली मान सावकाश उजवीकडे न्यायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघा, मग पुन्हा सेंटरला येईल आणि आता मान डावीकडे. खांदे मात्र आपल्याला कुठेही पुढे मागे करायचे नाहीये. पुन्हा सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता आपण थोडीशी मान टिल्ट करूया. आपल्याला सावकाश आपली मान एकदा उजवीकडे, म्हणजे उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. बरोबर. मग पुन्हा सेंटर, डावीकडे आणि सेंटर. डावीकडे घेऊन पुन्हा सेंटर. इथे सुद्धा आपल्याला खांदे वर उचलायचे नाहीये, फक्त हालचाल मानेच्या सांध्यांमध्ये. उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. अजून एक राऊंड. उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. मान मध्यभागी आहे. आता अप अँड डाऊन. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी आपली हनुवटी अशी जी आपण गळ्याकडे नेतो ती घेणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त वरच्या वर मान आपली अशा या प्रकारे तुम्ही गोलाकार फिरू शकता, फक्त वरच्या वर. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी मात्र आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि पुन्हा सावकाश सेंटरला येऊन आपली मान हलकीशी मागे सोडायची आहे, चेहरा सिलिंगकडे जाईल. पुन्हा सेंटर, हनुवटी गळ्याकडे, अप अँड डाऊन मुवमेंट, सेंटर, चेहरा सिलिंगकडे, सेंटर, अजून एक राऊंड, हनुवटी गळ्याकडे, सेंटरला येऊया, पुन्हा चेहरा सिलिंगकडे, मध्यभागी. आणि आता फुल नेक रोटेशन. पुन्हा आता सावकाश हनुवटी गळ्याकडे. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फुल नेक रोटेशन करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. हनुवटी गळ्याकडे, आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे,
आणि 3 वेळेला डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. सुरुवात करा, दिशा बदल 3 वेळेला. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि सावकाश आपली मान सरळ करायची, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. नेक रोटेशन आपल्याला रोजच करायचे, ज्याच्याने आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. आपण जे सुखासन घातलेलं आहे ते सोडून देऊया एकेका पायाने. सुरुवातीला जो पाय उजवा वरती आहे तो पहिल्यांदा सरळ करूया आणि मग डावा पाय सरळ करायचा आहे. मान मागे सगळी सोडून देऊ, रिलॅक्स, विश्रांती. आता आपण बघूया पद्मासन किंवा अर्ध पद्मासन कसं घालतात ते. तर बघून घ्या आधी कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. आणि शक्यतो माझीच विंडो समोर ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवला तर मी फार तुम्हाला छोटीशी आणि लांब दिसेल, त्यामुळे तुम्हाला कृती कशी करतात ते लक्षात येणार नाही म्हणून. ठीक आहे, बघा पद्मासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालणं टाळायचं आहे. त्यांनी जे आपण सुखासन आता जे केलेलं ते तुम्ही करायला हरकत नाहीये. तर याचे फायदे काय आहेत? पद्मासनामुळे आपल्या गुडघ्याचे जे स्नायू आहेत किंवा तिथले जे जॉईंट्स आहेत ते अधिक प्रमाणात फ्लेक्सिबल व्हायला मदत होते. म्हणजे भविष्यामध्ये जी होणारी गुडघेदुखी आहे ती आपल्यापासून लांब राहील. आणि त्याचबरोबर ही ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या आसनामध्ये आपण बराच वेळ ध्यान करू शकतो. मेडिटेटिव्ह आसन आहे. पाठीचा कणा आपला सरळ राहतो. तर हे कसं करायचं? हा, सुवर्णताईंनी केलेलंच आहे. आता बाकीच्यांनी बघून घ्या हे कसं केलं जातं. दोन्ही पाय तर जुळलेले आहेत. सुरुवातीला अर्ध पद्मासन दाखवते. तर आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा. त्याचं पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. आता मी उजवा पाय फोल्ड केलाय त्यामुळे माझं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर आहे. अर्ध पद्मासनाला काय करायचं बघा, आणि जो डावा पाय सरळ आहे त्याचं जे पाऊल आहे ते उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. बघा या प्रकारे. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासनामध्ये जे पाऊल आपण मांडीच्या खाली घेतलंय ते पाऊल आपल्याला मांडीच्या वर घ्यायचं. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. तर तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा ज्या पायाने कम्फर्टेबली तुम्हाला करता येईल सुरुवातीला, तर त्या पायाने करण्याचा प्रयत्न करा. जसजशी तुमची प्रॅक्टिस वाढेल त्या तस तसं तुम्ही विरुद्ध बाजूने सुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, लक्षात आले प्रत्येकाच्या? तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यांनी एकत्रित. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि जेव्हा आपण आसन सोडतो त्यावेळेला जो पाय ज्या कृतीने आपण आसन धारण केलेलं असतं त्याच्याच कृतीने आपण ते आसन सोडायचं असतं. म्हणजे आता हळूहळू तुम्हाला कळेलच. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. तर तुम्हाला जो पाय कम्फर्टेबली फोल्ड करता येईल सुरुवातीला तो पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा. आणि त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचं आहे त्यांनी जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल जो पाय फोल्ड केलाय त्याच्या मांडीच्या खाली घ्या. आणि ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी ते पाऊल त्या मांडीच्या वरच्या बाजूने घ्या. सावकाश. बरं, आता इथे आपला पाठकणा अजून सरळ राहण्यासाठी एक छोटीशी टेक्निक करायची आहे. तर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पुन्हा पाठीतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपोआप आपला पाठकणा समस्थितीमध्ये येतो. परफेक्ट. आणि आता दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा, आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची आहेत. फिंगर टिप्स, हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. परफेक्ट. आणि डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आपण केलेली साधना
आपण करत असलेली साधना, त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. मानसिक उच्चार. सावकाश डोळे उघडायचे. आणि आपण जे पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून देऊया. जो पाय आपला वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा. जो पाय वर आहे तो प्रथम सरळ करायचा. आणि त्यानंतर खाली असलेला पाय सरळ करायचा आणि विश्रांती. आणि आता सावकाश आपल्याला स्टँडिंग मध्ये यायचंय, दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आणि बघा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल जोडायची. ही झाली आपली दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग मध्ये रिलॅक्सेशन. बरोबर. आपण करणार आहोत आता कटी चक्रासन. आणि त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ असतील. बरोबर. आणि आता आपला जो डावा हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ओव्हर ट्राय करू नका. टाच जास्त बघण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं जमेल त्याप्रमाणे करा. बाकीच्यांनी टाच बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. बघा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ आहे. आणि आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट राऊंड. डावीकडे. सावकाश थांबायचंय. थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय जुळवून घ्या. जर तोल जात असेल तर मात्र पावलामध्ये किंचित अंतर घ्या. किंवा दोन्ही पाय जुळलेले नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपली हाताची जी दोन्ही हात जे आहेत, खांदे जे आहेत, हे जमिनीकडे सैल सोडून द्या आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. इथे आपल्याला बॅलन्स सांभाळायचा, आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे. नजर समोर. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि आपला नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं. बाकीच्यांनी इथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ करा मध्यभागी. आणि आता पुढची कृती सगळ्यांनी एकत्रित करूया. आता हळूहळू आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, दातावर दात लावून घ्या आणि डोळे उघडे असतील. बघा समोरून गळ्यावरती पूर्णपणे ताण आलेला आहे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ करा.
छान. रिलॅक्स, विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स होऊन जा. करणार आहोत आपण आता ताडासन स्ट्रेचिंग. ताडासन आपल्याला रोजच करायचंय. मोठ्या माणसांसाठी म्हणजे हे यासाठी महत्वाचं आहे की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये होतं. संपूर्ण शरीराला खूप छान प्रकारे रक्ताचा पुरवठा होतो. म्हणून ताडासन हे करायचंय. आणि लहान मुलांसाठी उंची वृद्धीसाठी त्यांना अतिशय हे महत्वाचं आहे ताडासन. त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं, त्यांचा बॅलन्स सुद्धा सुधारतो. तर सुरुवात करूया ताडासनाला. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. छान, इथे एका छोट्याशा मुलीने केलेलं आहे ताडासन. व्हेरी गुड. तर आता आपण सगळ्यांनी करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. अगदीच तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. हा, बरोबर, छान. तर सुरुवातीला आपण हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करणार आहोत. तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. बघा, प्रत्येक गोष्टीची एक टेक्निक असते, त्याप्रमाणे आपण केलं की आपल्याला त्याचे इफेक्ट खूप चांगले मिळतात. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. समोरच आपल्या मनाने एखादा बिंदू आपण कल्पना करायची आणि तिकडे आपली नजर स्थिर करायची. आणि त्यानंतर हळूहळू आपले हे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही हात कोपरात न सरळ असतील. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना होऊ दे. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, म्हणजे जो स्ट्रेच आहे तो अजून खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतो आपल्याला. खांदे एकदम रिलॅक्स करा. आपण नकळत आपण त्याच्यामध्ये एक स्टिफनेस पण आणतो. ही स्थिती आपली पक्की झाली की टाचा जमिनीपासून वर उचला आणि नजर एका बिंदूकडे स्थिर. स्ट्रेच स्ट्रेच, वरच्या बाजूने जेवढा तुम्हाला खेच देता येईल तेवढा खेच द्यायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. आधी टाचा खाली येऊ देत. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात हळूहळू खाली घेऊन या. श्वास सोडत 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 दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. हाताची बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते हाताच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर ताणलं गेलं होतं आणि आता आपण ते रिलॅक्स करतोय. तुम्हाला काही सर्क्युलेशन मध्ये काही वेगळेपणा जाणवतोय का? त्याचा मनातल्या मनात मागोवा. करूया आपण त्रिकोणासन, पण हे थोडंसं आपण डायनॅमिक करतोय. त्रिकोणासन न करता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. तर इथे पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्याला जास्तीत जास्त. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपल्याला एक छोटीशी डायनॅमिक हालचाल करायची. दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचंय. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र अगदी सावकाश करा, यथाशक्ती प्रयत्न करा. आणि आता सुरुवात करूया. उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. त्यानंतर डावा हात उजव्या पावलाकडे, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे असेल. थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबायचं. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. बरोबर. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती. मान सैल सोडून द्या. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर 1 ते 1.5 फूट एवढं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला.
दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवी सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटले. ही आहे आपली पाठीवर पडून विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. एक हलकासा स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना ओठ हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात. आपण करूया लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीजवळ येईल. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा. तर सुरुवात करूया. उजवा पाय आपण 10 अंश वर उचलूया, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. उजवा पाय आपला 90 डिग्री वर आलाय. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय जास्त वर येणार नाही, तर काही हरकत नाहीये. बाकीच्यांनी आता उजवा पाय फोल्ड करूया सगळ्यांनी आणि सरळ करूया. उजवा पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. ठीक आहे. पाय सरळ आहे. आता हात उजवा पाय हळूहळू खाली घ्यायचा आहे, जमिनीकडे घ्यायचा आहे आणि पुन्हा वर घ्यायचा आहे. वर, पुन्हा खाली, डाऊन, अप, पुन्हा वर, पुन्हा उजवा पाय खाली आणि वर. वर आल्यानंतर थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सुरुवात उजव्या बाजूने डावीकडे गोलाकार, खाली टाच जमिनीकडे जाऊ दे. एक, गोलाकार फिरवायचा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून रोटेशन क्लॉकवाईज. 2, बरोबर. तिथल्या तिथेच न करता खाली पाय येऊ दे, जमिनीकडे येऊ दे. 3, टाच जमिनीला लागू दे, बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला विरुद्ध बाजूने. 1, टाच जमिनीकडे जाऊ दे, जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरतोय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. सावकाश आता उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. डावा पाय सरळ करा. आता ही स्थिती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपली स्थिती तपासून पहा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी आहे. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. डावा पाय फोल्ड, गुडघ्यातनं दुमडायचा आहे आणि पुन्हा सरळ करायचं. दुमडायचा आहे, सरळ करायचं. पाय फोल्ड आणि सरळ. ठीक आहे. आता डावा पाय हळूहळू खाली जमिनीकडे घेऊन जायचा आणि मग पुन्हा वर घ्यायचा. 90 डिग्री पुन्हा वर, जमिनीकडे खाली घ्यायचा आहे आणि पुन्हा वर, खाली, वर. वर आल्यानंतर थांबायचं आहे आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1, खाली पाय टाच जी आहे ती जमिनीला लागू दे. 2, डोकं कुठेही वर न उचलता फक्त पायामध्ये होईल. 3, अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. 1, 2,
आणि 3 वेळा पूर्ण झालं की सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर ठेवून या. सावकाश कुठेही धाडकन न पडता उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. इथे पण दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. त्याच्या आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांच्यासाठी ही कृती थोडीशी आरामदायी वाटते. पाठ करण्यामुळे जास्त प्रेशर येत नाही. आता इथे तुम्ही टीव्ही पोस्चर मध्ये सुद्धा विश्रांती घेऊ शकता. म्हणजेच काय करायचं, दोन्ही हातांचा स्टँड करायचा. हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. बरोबर. लहान मुलं जसं टीव्ही बघतात ना त्याप्रमाणे ही कृती. ठीक आहे. आणि आता आपण एक पाय फोल्ड एक पाय सरळ अशा प्रकारे कृती करूया. थोडीशी पायामध्ये हालचाल. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. आपली टाच आपल्या सीटला लागू दे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. याच्याने आपले नी जॉईंट्स मोकळे होतात जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. बरोबर. आता दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या. पावलं आपली जमिनीकडे फ्लॅट ठेवा. आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि एकत्रित सरळ करा मागच्या मागे. एकत्रित फोल्ड बॅक सीटच्या जवळ आणि मग सरळ. पाय फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. पाय फोल्ड सरळ. बरोबर. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत पावलाचे. आणि पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा. 90 डिग्री आपले पाय फोल्ड होतील. ठीक आहे. ओके. आणि आता रोटेशन करा क्लॉक वाईज एकत्रित उजवीकडून डावीकडे 3 वेळा. एक, पायाची नखं जमिनीला लागू दे. 2, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. 3, दिशा बदल करा विरुद्ध बाजू. डावीकडून उजवीकडे. 1, पायाची नखं जमिनीला लागू दे. 2, मी ही सूचना यासाठी देते की आपले पाय नाहीतर आपण वरच्यावर गोलाकार फिरवतो म्हणून खाली पूर्ण पाय येऊ दे. ती नखं जमिनीला लागली की पूर्णपणे आपला पाय रोटेट होतो. ठीक. 3 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे मागच्या मागे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. कुठल्याही एका गालावर पडून रिलॅक्स व्हा. डोळे अर्धच मिटलेले. लक्ष श्वासाकडे. सावकाश एका कुशीला वळायचं आधी. एका कुशीला वळा आणि त्यानंतर हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठलीही घाई गडबड न करता. जेव्हा आपण पाठीवर किंवा पोटावर पडून विश्रांती घेत असतो तेव्हा जर आपण झटक्यामध्ये वर आलो तर डोकं दुखू शकतं. म्हणून अगदी सावकाश वरती यायचं हाताच्या आधाराने. आणि आता पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. ज्यात आपण नुकतंच शिकलो होतो पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. प्राणायामाला जी आहे ती आपण पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहोत. या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाचे जे बेसिक कृती आहेत किंवा ज्याला प्राणायामाचं मूळ म्हटलं जातं ते आपण शिकणार आहोत. म्हणजे समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन. एकदा आपल्याला आपला श्वसनाचा अंदाज म्हणजे आपण श्वास कसा घेतोय कसा सोडतोय हे आपल्या एकदा लक्षात आलं की प्राणायाम करणं सोपं जातं.
प्राणायाम म्हणजेच आपला जो नॉर्मल श्वास चालू आहे त्या श्वासाच्या गतीचं विच्छेद आपण करतो, म्हणजे ती गती जी आहे ती ब्रेक करतो आणि आपल्या सोयीप्रमाणे आपण श्वास घेतो आणि सोडतो, हा प्राणायाम होतो. मग हे जर आपल्याला सोपं किंवा अधिक चांगलं जाण्यासाठी मुळात आपल्याला आपली श्वासाचा जो पॅटर्न आहे तो समजणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या 3 गोष्टी आपण सुरुवातीला घेतो आणि त्यानंतर आपण प्राणायामाकडे वळतो. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत समान श्वसन. 2 आवर्तन जेव्हा आपण करू त्यावेळेला मी काही अंक काउंट करेन. त्या काउंटिंग मध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. समान श्वसन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एक 1 ते 4 मी अंक काउंट करेन, तोपर्यंत तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि 4 ते 1 अंक काउंट होतील तेव्हा तुम्हाला श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. तर दोन्ही हातांची आपण ज्ञान मुद्रा करूया. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. खांदे कोकण रिलॅक्स. समान श्वसनासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने सोडताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. सेकंड राऊंड. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट आपलं हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा समान आहे. पुढची 3 आवर्तन ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत. आपली जाणीव आपल्या उदरभागाकडे असेल. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. शेवटचं आवर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीथिंग पॅटर्न. श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आतल्या दिशेला. आपण जेव्हा घरातलं काम करतो किंवा ऑफिसमध्ये जाऊन काम करतो, भाजी आणायला जातो, कुठे कुठे जे आपण दिवसभर जे जी काही कामं करतो दैनंदिन, ही कामं करताना तुम्हाला तुमच्या श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. तुमचं लक्ष थोडंसं तुम्ही श्वासाकडे द्यायला सुरुवात केली तर तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्हीही आरोग्य जे आहे ती अतिशय उत्तम राहतात. मुळात म्हणजे आपल्याला जो स्ट्रेस येतो विनाकारण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींनी, तो कमी व्हायला मदत होते. कारण की आपलं मन इथेच शांत व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला. म्हणून थोडंसं आजपासून आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायची आहे. आणि आता बघूया दीर्घ श्वसन. बघा समान श्वसनामध्ये आपण एकाच पातळीवर श्वास घेतला आणि सोडला. दीर्घ श्वसनामध्ये आपल्याला थोडस इथे श्वास घेण्यापेक्षा सोडण्याची जी कृती आहे ती आपली थोडीशी लांबवलेली असते. तर एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण पुढची 2 आवर्तनं करू. आता आपण 7 वाजलेले आहेत आणि मग आपण थांबूया. तर बघा दीर्घ श्वसनामध्ये एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते. आपल्याला खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना बघा खांदे थोडेसे वर उचलायचे. छातीचं सुद्धा एक्सपान्शन होतं, खांदे वर उचलले जातात आणि सावकाश संथ गतीने श्वास सोडायचा आहे. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल. जेव्हा आपण दीर्घ श्वास भरून घेतो त्यावेळेला नकळत कपाळावर डोळ्यांवर आपण आठ्या आणतो
तर तसं न करता आपल्याला जाणीवपूर्वक आणि सहज हा श्वास खोलवर भरून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा 2 आवर्तनं मी काउंटिंग करेन. 1 ते 4 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होई तोपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सोडायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घ्या. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडून द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सेकंड राउंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुढचं आवर्तन विदाउट काउंटिंग. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. रिलॅक्स. आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन ते घातलंय ते सोडून देऊन साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्या. साधी बैठक घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेत. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये काही आपण केलेले सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर आज आपण पद्मासन अर्ध पद्मासन हे नवीन बैठक स्थितीमधलं आसन पाहिलं. स्टँडिंग मध्ये आज आपण जे जे काही लुजनिंग एक्सरसाइज केल्या, ताडासन जे केलं त्याचा मनातल्या मनात आपण मागोवा घेतोय. पाठीवर पडून आपण लेग रोटेशन केलं. पोटावर पडून आज आपण टीव्ही पोस्चर मध्ये पाय रोटेट केले आणि त्यानंतर प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून समान श्वसन आणि नुकतंच केलेलं दीर्घ श्वसन या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना चैतन्ययुक्त प्राणयुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी मी छान असा पर्याय निवडलेला आहे आणि उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. करूया एक मकार लांबलेला ओमचा उच्चार अगदी सावकाश हळू आवाजामध्ये आणि पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओमचा उच्चार अगदी सावकाश मकार लांबलेला ओम.
च्या कंपनांची अनुभूती मन शांत करत आहे. शांती पाठ दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आपापल्या क्षमतेने. कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक. आपली साधना ओम समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली वल्गरपणे संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा म्हणजे मला लक्षात येईल. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम.